पडला ना ते पुढे झाला वके 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 इम्पॉर्टंट बिलकुल अरे पण वरतून तुटलंय मार्केटला भाजीवाला येते आणली पाहिजे वरतून तुटलंय दांडी बाहेर येते सिंधुदुर्ग घेऊया माझे पंकज स्मरण वासर मनी रिवत होता राशिनाश येते विघ्नाना चुमुकुश्चै गदन्तश्चक्वेदुगजगर्णः लंबोदृश्य विकट विघ्ननाशो गणाधीपा धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वाक्षैतानामानि आपतिशेण्याचुति विद्यारंभे विवाचे प्रदेशे निर्गमितता संक्रांते संकटे च विघ्नतस्य न जायते शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् व्यासं वसिष्ठनात्रं शक्ते पौत्रमकल्मित्रं पराशरात्मदं वन्दे शुभतातं तपों व्यासाय विष्णुपाय विष्णवे नमो वै ब्रह्मणिदेव शिष्याय नमो नमः अचुरंतामादिवादिया अमालच्या शंभुद्भगवान पादरांच्या नमः शिवाय सद्गुरु साई नाथवासी रावे रामदेव कुलदेवता संतोष महाराज गिरीधराकर ज्ञानामावी विठोबा जय श्री मीनाक्ष जय श्री गुरु राणी नागखाने योगी जय श्री गगनगिरी महाराज जय श्री भालचंद्र महाराज जय श्री सदानंद स्वामी नरेंद्र महाराज शिवाई माते जय भगवती आई प्रसन्न अनुरुद्धाय नमः स्वामी समर्थाय नमः ना अरे सेकंड चिंता होय महाराजा, तुमची सेवा चाकरी करण्याकरता होय महाराजा, हे सगळे बाळ जमलेले आहेत. होय महाराजा,
या आवर्जून उपस्थित असतात. दरवर्षी सालाबादप्रमाणे त्यांच्या पवित्र मांडावर उपस्थित असतात. होय महाराजा. त्यांची सेवा करण्यात दंग असतात. होय महाराजा. तरी सर्वांच्या हातापायाखाली सांभाळून त्यांच्या बरकत दे. होय महाराजा. कामाने ते परदेशात असतील तर होय तिथेही त्यांना बरकत देऊन त्यांच्या बदल्यात पादाचे 25% सवलत दे आणि सगळ्यांचा आनंदाने करू दे महाराज. होय महाराजा. श्रेष्ठ महाराज की जय. सर्व भाविक जन आणि गणेश भक्त सर्वांना आजच्या या गणेशोत्सवाच्या पवित्र दिवशी आणि ऋषीपंचमीच्या पवित्र मांडावर मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि आभारही मानतो. आभार एवढ्याचसाठी आपण सर्व आवर्जून न चुकता या सणाला दरवर्षी इथे उपस्थित राहून घरोघरी शोभा आणता, म्हणून हे आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आता एवढी प्रस्तावना केल्यानंतर महत्त्वाचा विषय आजच्या ऋषीपंचमीचा. मित्रहो, मला ठाऊक असल्याप्रमाणे एकदा महर्षी मुनिवर्य नारद भ्रमंती करत करत या पृथ्वीतलावर आले असता असंख्य महान तपस्वी ऋषी त्यांना भेटावयास आले. सर्वांनी त्यांचे यथायोग्य आदरातिथ्य केल्यानंतर देवर्षी नारदांनी क्षेमकुशल विचारले. ऋषी म्हणाले, आम्ही श्री विष्णू नारायणांचे परमभक्त, त्यांचे नावाचा जप ध्यान करतो, परंतु काही विघ्नसंतोषी, अनाचारी, दुराचारी लोक, दुष्ट दानव आमचा यज्ञ या कार्यक्रमात सातत्याने विघ्न आणता सगळीकडे अधर्म माजलेला आहे. मुनिवर्य, आपण हे सर्व जाणता, आपण उपाय सुचवा. मुनिवर नारद म्हणाले, आपण कैलास पर्वतावर जाऊन शंकरजींना भेटा, ते तुम्हाला उपाय सुचवते. झाले. 5 मोठे ऋषी शंकरांना भेटले, गाराने मांडले. श्री शंकरदेव म्हणाले, आपण सर्व आमचे सुपुत्र श्री गणेशांना भेटा. 5 ऋषींनी गणेशांची भेट घेतली. श्री विघ्नहर्ता गणेशजी म्हणाले, भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थीला मी पृथ्वी तलावर येत आहे, आपण निर्धास्त व्हा. शुक्ल पंचमीला 5 ऋषींनी विघ्नहर्त्याला साकडे घातले. श्री गणेशजी अवतीर्ण होताच विघ्ने आपोआप निवारण झाली. अनाचार थांबला. ऋषीमुनींचे यज्ञयाग, पूजा अर्चा, ब्रह्मचार्याची आराधना, परब्रह्माची आराधना पूर्ववत सुरू झाली. लोकांना सुखाची अनुभूती जाणवू लागली. पृथ्वीवरील सर्वांचे व्यापार धर्म यथासांग पार पडू लागले. जीवन सुखमय आणि आनंदित झाल्यामुळे लोकांनी पंचमीच्या दिवशी संपूर्ण ऋषिकुळाची पूजा प्रथा कृतज्ञपूर्वक आचरणात आणली. अनेक वेगवेगळ्या पुराण कथांमधून वेगवेगळी कारणे व पुरावे लिहिलेले आहेत. त्यानुसार वेगवेगळी माहिती मिळते. सर्व महान ऋषी जे वशिष्ठ, गौतम, अगस्ती, काश्यप, भारद्वाज, अत्री, व्यास, दुर्वास, भृगु, वाल्मिकी, धौम्य, विश्वामित्र, जमदग्नी यास वंदन करून आता आपण कंदमुळे, भाज्या यावर गुजराण करणाऱ्या ऋषींच्या प्रसादाचा आस्वाद घेऊया, म्हणजेच गोनं भरपूर खाऊया. श्रेष्ठ महाराज की. आता कोणाचं काय घात त्याचप्रमाणे प्रसाद अर्पण केलेला आहे, तो मान्य करून घे. तिचे आपल्या घरादारात आता सुख शांती लागू दे आणि सर्वांना धाम मिळून सर्वांचं आयुष्य सुखमय जावं अशी तिने मनापासून इच्छा करून गारण घालायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तिच्या पायाजवळ आज ऋषी म्हणून आम्ही गारण घातलेलं आहे. ते मान्य करा आणि त्या लेकीला, त्या लेकराला तुम्ही न्याय द्या अशी तिची इच्छा आहे. धन्यवाद. मोरया मोरया श्रेष्ठ महाराज की. उडवताना
परंपरा ही चालत आली स्वर्गीय काशीबाई सदनी स्मरणीया आपल्या पितरांना दीन होऊया गणेश चरणी लाख मोलाचा मनुष्य जन्म हा लाभला 84 लक्ष योनी फिरुनी भगवान सुत हा विनवितो तुम्हाला जीवन थोडेसे लावूया सत्कारणी नमः पार्वती पते ऋषिश्रेष्ठ महाराज की गोपाल कृष्ण महाराज की गणपती गजानन महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव स्वर घ्यायला हरकत नाही आपण खायचं काय नाही होत देवाचा प्रसाद ऋषींचा